शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर चला आता सकाळची वेळ आहे, मुलं देखील शाळेला गेलेली आहे, ट्युशनला गेलेली आहे आणि त्यानंतर आता जी काही घरातली कामं आहेत ती मला आवरून घ्यायची आहे. मात्र त्याआधी जरा ना मेहंदी लावून घ्यायची होती, कारण रात्रीच मी भिजत घातलेली होती ती. आणि मी म्हटलं मग मेहंदी वगैरे लावून घेतली की बाकीची कामं नंतर होत राहतात. तर फक्त पोर्च तेवढा मी झाडून घेतलेला होता. मात्र सगळी कामं ना तशीच होती, पण म्हटलं आधी मेहंदी लावून घेते, म्हणजे ती वाळायलाही वेळ लागतो आणि मग नंतर बाकीची कामं होत राहतात. तर आता इकडे माझी मेहंदी ना लावून झालेली होती आणि मेहंदी लावताना ना हातात घालण्याकरिता ग्लव्सच नव्हते, त्याच्यामुळे हातानेच मेहंदी सगळी मी लावून घेतली आणि त्यामुळे हात काही माझे असे झालेले होते. आणि मी हात आता ना कपडे धुवायच्या साबणीने धुवून आलेली होती, म्हणून जरा कमी लाल दिसते, नाही तर ते खूप जास्त डार्क रंगाचे झाले होते. तसे दिवसभरात सुटून जातात ते सगळे डाग, कारण आपली भांडे कपडे वगैरे काही ना काही कामं सुरू असतात त्याच्यामुळे. तर चला त्यानंतर मग घरातलं सगळं आवरून घेतलं मी, झाडू पोछा वगैरे सगळं. आणि म्हटलं चला आता स्वयंपाक करायला घेते, कारण मेहंदी माझी वाळायची होती अजून, म्हणून मग स्वयंपाक करायला घेतला. तर आज बऱ्याच दिवसानंतर किचनमध्ये फुलगोबी आलेली होती माझ्याकडे, कारण हिवाळ्याच्या सीझनमध्ये जी फुलगोबी येते ना, तर त्याची भाजी खूप छान वाटत असते त्या सीझनला. मात्र या सीझनला फुलगोबीची भाजी विशेष काही चव देत नाही, त्याच्यामुळे मी काही जास्त आणत नाही. त्याच्यामुळे आता बऱ्याच दिवसानंतर आज आणलेली होती, तर म्हटलं चला आता याचीच भाजी करते. आणि एकीकडे मी आता इथे दूध तापवायला ठेवलेलं होतं. तर यांनी ना हे गवती चहा असतो ना, तर त्याच्या मुळं आणलेल्या होत्या, म्हणजे ते झाडच आहे. तर ते मला लावून घ्यायचं होतं आणि चहामध्ये वगैरे हे टाकला की चहा छान एकदम स्वादिष्ट लागतो, खूप छान असा सुगंध येतो सगळा चहाचा वगैरे. म्हणून त्यांनी ना ते झाड छान असं मुळासकटच आणलेलं होतं. मुळा राहिल्या की थोडे लवकर लागायचे चान्सेस असतात झाडं, नाहीतर मग ते लवकर काही लागत नाही. म्हणून मग मी ना कुंडी शोधत होती, तर ही कुंडी जरा रिकामी होती, म्हणजे झाड नव्हतं याच्यामध्ये आणि मातीही होती टाकलेली. तर म्हटलं याच्यातच आता मी लावून देते. म्हणून त्या कुंडीतला थोडाफार जो काही कचरा होता तो सगळा मी काढून घेतला आणि त्यानंतर मग ती मुळानं त्या गवती चहाच्या लावून घेतल्या. तर चला आता सगळी कामंही झालेली होती आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरेही करून घेतली आणि मेहंदी लावली की मला ना तो मेहंदीचा केसांमधला सुगंध खूप छान वाटतो. तर आता घरातलं सगळं आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही निघालेलो होतो सक्षमच्या कॉलेजला. तर जरा काम होतं कॉलेजमध्ये, म्हणून मग ते काम वगैरे केलं आणि तिथून निघालो. तर येता येताना रस्त्याच्या कडेला अगदी ना छोटीशी नर्सरी दिसली. छान असे झाडं वगैरे सगळे ठेवलेले होते आणि ते झाडं बघून काही माझा मोह आवरला नाही. म्हटलं चला बघूया, घ्यायचं नाही घ्यायचं हा नंतरचा प्रश्न आहे, मात्र झाडं फुलं बघितली की जरासं मन प्रसन्न वाटतं. तर म्हणून मग ना सगळी झाडं वगैरे बघितली मी आणि एक दोन मला वाटलं घ्यावीशी, म्हणून मग ती घेतली. नंतर मी पुढे दाखवते तुम्हाला की कुठली झाडं मी घेतलेली आहे. आणि बाहेर अजून एक दोन कामं होती ती सगळी केली आणि त्यानंतर मग अपेक्षाचाही शाळेतून सुटण्याचा वेळ झालेला होता, तर तिला घेऊन मग घरी आलेलो होतो. तर बघा ही झाडं मी आणलेली होती. तसं तर हे कटिंगनीच लागतं झाड, मात्र मला कुठेच कटिंग मिळाली नाही. आधी माझ्याकडे होतं, पण ते मागे ना सगळं वाळून गेलं, तर तेव्हापासून हे झाड काही माझ्याकडे नव्हतं. तर माझ्याकडे आधी पिंक आणि व्हाईट असे होते दोन, म्हणून आता मी ना पिंक आणि रेड असे दोन घेऊन आलेली होती. आणि एक हा गुलाब आणलेला होता मी, कारण माझ्याकडे सगळे जे काही आपले गावठी गुलाब असतात ना, तीच सगळी झाडं आहे, म्हणजे एकही मी विकतचं वगैरे गुलाब लावलेलं नाही आहे घरी. म्हटलं चला लावून बघूया यावेळेस. आणि ही 3 झाडं ना मला 100 रुपयाला पडलेली होती, म्हणजे ती 2 झाडं जी आहे ती मला 25-25ला त्यांनी दिलेली होती आणि जी गुलाबाचं झाड आहे ना ते 50 रुपयाला दिलेलं होतं. आणि सध्या ना गुलाबाचं झाड लावायला काही कुठलीच कुंडी माझ्याकडे रिकामी नाही आहे, म्हणून त्याला आता काही दिवस मी तसंच ठेवते. कुंडी आणल्यानंतर मग त्याला लावून घेणार. मात्र या 2 कुंड्या आता रिकाम्या आहे आणि ही छोटी झाडं आहे, त्यामुळे छोट्या कुंड्यांमध्ये होऊन जातात छान. आणि म्हणून मग ना ही झाडं मी यामध्ये लावायला घेतली. आणि जेव्हा हे झाड ना वाढतं आणि त्याला छान भरपूर अशी फुलं येतात ना, तर अगदी ती कुंडी ना बघाविषयीच वाटते, इतके सुंदर वाटतात ते फुलं.
आणि बघा हे झाड लावल्यानंतर ना याच्या मग मी काही कटिंग्स कापून घेतल्या, कारण ते एक साईडला असं थोडंसं जास्त वाढल्यासारखं होतं झाड, म्हणून मग त्याच्या कटिंग वगैरे मी कापून घेतल्या आणि त्याच आता मातीमध्ये रोवून घेते, म्हणजे छान ते कुंडीभर सगळं झाड ना तयार होतं आणि हे झाड पटकन वाढतं अगदी आणि लवकर लागतं आणि बऱ्याच कळ्या देखील आहे त्याला आणि म्हणूनच मग मी ना छोट्या छोट्या त्याच्या कटिंग करून ना लावून घेतल्या, म्हणजे छान ते कुंडीभर होऊन जाईल चांगलं झाड, म्हणून मग त्या दोनही झाडाच्या मी तशाच कटिंगनं रोवून घेतलेल्या होत्या मातीमध्ये. त्यानंतर थोडं पाणी घालून घेतलं, तशी माती ओली आहे पण तरी झाड लावल्यानंतर थोडंसं पाणी टाकावंच लागतं, म्हणून मग ना थोडं पाणी घातलं त्याला. आणि सायंकाळी इथे मी आता पार्लरला आलेली होती थ्रेडिंग करण्यासाठी आणि इथनं निघताना ना वाटेतच मला इथे छान गणपती बाप्पांच्या मूर्ती दिसल्या. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. खूप छान छान अशा तिथे मूर्त्या ठेवलेल्या होत्या आणि हा व्लॉग दुसऱ्या दिवशीचा सायंकाळचा व्लॉग आहे. तर मी जरा ना दुकानात निघालेली होती, थोडा काही वस्तू घ्यायच्या होत्या, कारण आता जसं की रक्षाबंधन आहे तर त्याच्याचसाठी मला ना दुकानातनं राखी परत काही 1-2 सामान अजून घ्यायचं होतं. तर अगदी जवळच होतं दुकान, तर तिथेच मी आणि अपेक्षा आलेलो होतो. तर इथे मग अपेक्षा राख्या वगैरे बघत होती, तर राख्या वगैरे घेतल्या आणि त्यासोबतच मग ना आज मला मेहंदी लावायची होती अपेक्षाला आणि मला. तर मेहंदीचे कोन, क्लचर, नेलपेंट अशा काही छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या, तर त्या सगळ्या घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालेलो होतो. घरी आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला आणि जेवणं वगैरे जरा लवकरच करून घेतली, कारण मेहंदी काढायची होती. तर आधी इकडे अपेक्षा मेहंदी काढायला बसलेली होती आणि माझी थोडीफार किचनमधली कामं राहिलेली होती, तर ती सगळी मी आवरून घेत होती. तर अपेक्षाने ना ही पहिल्यांदाच म्हणजे अशी मेहंदी छान काढलेली होती, म्हणजे ती प्रॅक्टिस नेहमी करायची पण तिला ना व्यवस्थित जमत नव्हती, म्हणजे कोणच तिला व्यवस्थित पकडता येत नव्हता, म्हणून बरेच दिवस ना तिने अशा प्लेन पेपरवर प्रॅक्टिस केलेली होती काढायची, त्याच्यामुळे आता तिला पुंगळी छान व्यवस्थित पकडता येत होती आणि यावेळेस तिने मेहंदी खूप छान अशी काढलेली होती. आणि मग घरातलं सगळं आवरून ना मी देखील मेहंदी काढायला बसलेली होती. तर चला असा होता आजचा सगळा ब्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. तर चला इथेच ब्लॉगचा एंड करते आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.